भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील। उपस्थित सर्व इंदापूर परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि आपले सहकारी मित्र अण्णा पवार यांच्या प्रेमाखातर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले त्यांचे सर्व वडार समाज बांधव, परवा दिवशी अण्णा पवारांवरती या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध करतो। आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत। या इंदापूरमध्ये अशा पद्धतीचे एक 5-7 तरुण की ज्यांना कशाचीच काहीच समज नाहीये, हे आपण नेमकं करतोय काय, आपण चाल कुणावरती करतोय आणि कशासाठी करतोय। अण्णा पवारचं जर सगळं सार्वजनिक काम जर डोळ्यासमोर ठेवलं तर गेले 15-20 वर्षापासून त्यांनी जे फक्त त्याच्या असलेल्या वोटर समाजात नाही तर जो जो दिनदुबळा आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, पिचका आहे, गरीब आहे, अशा सर्व पद्धतीच्या वर्गामध्ये अण्णांनी जे काम केलं त्या कामामुळं आज अण्णा या ठिकाणी नगरसेवक झालेला आहे। आम्हासारख्या कुठल्याही नेत्याच्या, कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्यावरती अण्णा नगरसेवक झालेला नाही। अण्णा स्वतःच्या हिमतीवरती नगरसेवक झालेला आहे। वडर समाजामध्ये एक सुशिक्षित, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेला आणि चांगल्या पद्धतीनं, चांगल्या विचारानं व्यवसाय करणारा, व्यवसाय अण्णाचा जर बघितला तर मेडिकल दुकान आहे, मेडिकल व्यवसायातली त्याला माहिती आहे। हॉस्पिटलमध्ये जे पण कुणाला कुठं गरज लागली तर धावणारा या शहरामध्ये जे काही बोटावरती मोजणे इतके कार्यकर्ते त्यात 1 नंबरचा अण्णा आहे। आज त्याच्याबरोबर प्रवास करताना त्याला आवड आहे गाडी ड्रायव्हिंगची, ते माझ्या बरोबर येताना मी गाडी ड्राईव्ह करतो, तो गाडी चालवायला बसला त्याचा फोन 1 मिनिट सुद्धा बंद नसतो इरकलची, आणि ते सगळे फोन आम्ही बघतो, ऐकतो, ते गोरगरिबाच्या घरच्या अगदी प्रापंचिक अडचणी सोडवण्यापासून ते गावच्या भागाच्या अडचणी सोडवण्यापर्यंतची सगळी कामं अण्णाकडे असतात आणि अण्णा त्याला प्रामाणिकपणाने न्याय देण्याचं काम करतो। अत्यंत निष्कलंक चारित्र्याचा, कधी कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, गोरगरिबांची सेवा हे त्याचं ब्रीद वाक्य। आणि अशा कार्यकर्त्याला संपवण्यासाठी अफू, गांजा, चरस याचं सहाय्य घेऊन ज्या पण घरातली काही पोरं या कृत्यामध्ये जी सामील झाली त्या पोरांना मला विचारायचंय, ऐकत असतील या माध्यमातून, त्यांना मला विचारायचंय की अरे तुम्ही हे काही करून जाणार, हा समाज इतका भेकडा आहे, उद्या जर अशा पद्धतीची कामं गोरगरिबाची आली, अशा पद्धतीची दवाखान्याची कुणाची गरज निर्माण झाली तर त्या गरजू असलेल्या गोरगरीब घरांना आधार देण्याला परत कार्यकर्ता बाहेर येईल का? आणि ह्या कारणामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते हे अस्वस्थ होतात। या आम्ही गेली 40-45 वर्ष या इंदापूरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं इरकल साहेब आम्ही काम करत आलेलो कार्यकर्त्या, एक एक कार्यकर्ता जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आज या अण्णावरती जो हा भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याचा निषेध करायला एवढा कमीच, पण ज्याही कार्यकर्त्याच्या मनगटात जोर आहे आणि ज्याला मी बोलतो ती भाषा जर समजत असेल आणि जर कळत असेल तर मला त्याला सांगायचंय की शिवरायांचा इतिहास बघा, नाही तर कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा इतिहास बघा, मूठभरच लोक एकत्र आली आणि अन्यायाविरोधात संघर्ष केलेला आहे। त्यामुळे या शहरामध्ये झोपलेला समाज झोपू द्या, या तालुक्यात जो समाज झोपलाय तो झोपू द्या।
ज्याला 2 नंबर धंद्यात पैसे कमवून स्वतःची बाया पोरण सुखी ठेवायची त्यांना सुखी ठेवू द्या, पण मूठभर कार्यकर्त्यांनी फक्त एकत्र या. हे असले हरामखोरची अवलाद जी आहे याचा बंदोबस्त पोलीस करू शकत नाही. याचा बंदोबस्त पोलीस करू शकत नाही. याचा बंदोबस्त समाजातल्या सज्जन शक्तीनेच केला पाहिजे. आणि इरकलजी पहिल्यापासून वडर समाजाच्या बरोबर संबंध असलेला मी कार्यकर्ता आहे. मी 1982 साली पतित पावन संघटनेची सुरुवात या ठिकाणी जेव्हा इंदापूरमध्ये केली त्यावेळेला सगळ्यात हिरिरीनं ताकदीनं आमच्या बरोबर जर कोण उभा राहिला तर हा वडार समाज उभा राहिलेला आहे. याची जाणीव आहे मला. त्यामुळे तुम्ही एकटे आहात, अल्पसंख्याक आहात असं अजिबात मानू नका. या शहरातला सगळ्या पद्धतीचा तरुण अन्याच्या पाठीशी उभा राहील आणि योग्य तो न्याय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो. या वडर समाजाच्या जे काही यांनी आजपर्यंत जे घडवलंय या इंदापूर शहराचा आमचा सामाजिक इतिहास सांगतो. या शहरामध्ये जेवढेही समाज राहिले या समाजातल्या कुठल्याही सगळ्या समाजामध्ये वडर समाज जो आहे अत्यंत दिनदुबळा गरीब आर्थिक स्थितीनं अत्यंत गरीब असलेला समाज पण प्रामाणिकपणे राहून दगड फोडून कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती पुढे आलेला हा समाज आहे. आणि या समाजातलं हे नेतृत्व अशा पद्धतीनं जर कोणी स्वतःचा फायदा करता जर संपवायचा प्रयत्न करत असेल तर या शहरातल्या मूठभरच कार्यकर्त्यांना आव्हान आहे. बाकीचे सगळे कार्यकर्ते आमच्या कडेला फिरणारे किती स्वार्थी आहेत आम्हाला माहिती आहे. सगळेजण आपापला स्वार्थ साधण्यासाठी येत असतात. भांडण तंटण अन्याय संघर्ष तिथं फक्त मोजक्याच लोक येतात. एवढा बाकीच्यांना फक्त फायदा उचलायचा माहित असतो. आणि इथला समाज पण तसाच झालाय. या इथल्या समाजाला पैसा पाहिजे. याला पैसा पाहिजे. हे अशा गुन्हेगारी जर वाढत गेली पोलीस सोडा पोलीस मी कधी जमेच धरत नाही कारण त्यांच्या अडचणी मला माहिती आहे. पोलीस यामध्ये काही करू शकत नाहीत. पण हा जो समाज आहे जर जागरूक समाज निर्माण झाला तर चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सज्जन शक्ती जर उभी राहिली जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. उगाच नाही झालं. त्यावेळेला कुठं पोलीस होते कोणी नव्हते. या पद्धतीचा समाज जे सज्जन शक्ती जर या ठिकाणी एकवटली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात देशात काय घडतं मला काही घेणं देणं नाही. पण मी या इंदापूर शहरातला या इंदापूर तालुक्यातला आहे. या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सामान्य माणसाला आणि सज्जन माणसाला ताठ मानेनं जगता येईल अशाच पद्धतीचं वातावरण ठेवण्याचं काम या शहरातल्या या तालुक्यातल्या सज्जन शक्तीचं आहे. ज्यांच्या ज्यांच्या मनगटात दम आहे त्यांनी एकत्र या. आणि जे स्वार्थी लबाड ढोंगी जे लोक आहेत तुम्ही आता म्हणला नगरसेवकांनी यात पुढे आलं पाहिजे होतं. हे नगरसेवक पैसे वाटून निवडून येणारे यांना काही कुणाचं घेण्यात आलं नाही. आणि अशा लबाड माणसाच्या पाठीशी इंदापूरतला लबाड समाज उभा राहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेध करून पोलीस खातं आज कायदा तुम्ही सांभाळताय म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायचंय. यामध्ये जर एखादा आरोपी पकडायचा म्हणलं तर तुम्ही काय काय करू शकता हे असंख्य उदाहरणं राज्यांनी देशाने बघितलेली आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा नसेल तर आम्ही किती मोठे मोर्चे काढू रस्ता रोको करू तुम्ही काय करणार नाही आम्हाला चांगली माहिती आहे. आता पोलीस या जोड्याला मला आव्हान आहे. समाजातल्या सज्जन शक्तीच्या बरोबर राहायचं का समाजातल्या दुर्जन शक्तीच्या बरोबर राहायचं
हे आता सरकारला विचारायची वेळ आली. भले आम्ही सरकारमधले कार्यकर्ते असू, पण हा इश्यू हा सामाजिक प्रश्न आहे. या सामाजिक प्रश्नावरती राजकारण गेलं चुलीत. आम्हाला राजकारणाची घेणं देणं नाही. इथला समाज, गोरगरीब समाज ताठमानेने जगला पाहिजे. उद्या ह्या जर अण्णासारख्या कार्यकर्त्यांची आज्ञा आहे, उद्या गावामधली एखादी पोरगी बारकी चिकडी उचलून कोणी घेऊन गेले, एखाद्याच्या घरात शिरले, घरात शिरून एखाद्याच्या भावाला मारले, काहीतरी अजून अघटित कृत्य घडले, अरे कोणच कोणापाशी पडणार नाही आणि तुमची दखल घ्यायला कोणी येणार नाही. माझं गाव बंद ठेवलं ते काय आमच्यावर उपकार केलेला नाही. आमच्यावर उपकार केल्याची भावना जर कुठल्या दुकानदाराची असेल तर त्या दुकानदाराला मला सांगायचंय, उद्या तुझ्या दुकानात, तुझ्या घरात असा जर प्रसंग ओढवला तर तू काय करशील? तुझ्या वाट्याला, तुझ्या मदतीला कोणी सुद्धा येणार नाही. त्यामुळे दुकान बंद केलं, काही उपकार केले समजू नको. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला या शहरातल्या तमाम नागरिकांना देखील सांगायचे, सज्जन शक्तीच्या पाठीशी उभं राहायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. मला शेळ्या मेंढ्यांच्या काळजाचे तुम्ही सज्जन शक्तीच्या पाठीशी उभं राहा. हे कितीतरी 10-20 पोरं असतात, ह्या 10-20 पोरांच्या गुन्हेगारीला आणि या गुंडगिरीला आपण जर भीक घालणार असू तर आपला प्रपंच, आपलं सगळं आनंद हा देखील उद्या अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. नीट लक्षात घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अण्णाच्या कुटुंबियाला आणि अण्णाच्या समाजाला माझं सांगणं आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. वडर समाजाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे या शहरासाठी, तालुक्यासाठी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत. त्यामुळे ही तिसरी पिढी आहे. अण्णासारखा कार्यकर्ता आमच्याबरोबर काम करतो, ही तिसरी पिढी आहे. त्यामुळे हे जे तुमचं योगदान आहे, हे तुम्ही सज्जनांच्या पाठीशी उभं राहणारी सज्जन शक्ती म्हणजे वडार समाज आहे. त्यामुळे सज्जनांना आधार देणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आज तुम्ही निश्चित पद्धतीनं हवालदिल झालेला आहात. तुमचा असलेला अस्वस्थपणा हा मला कळतोय, समजतोय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा तुमचा एकाकी लढा नाही, हा फक्त वडर समाजापुरता लढा नाही. जेव्हा गारटकर उभा राहतो तेव्हा या तालुक्यातला सगळा समाज गारटकरच्या बरोबर असतो. गारटकरनी अन्यायाविरोधात संघर्ष एवढंच काम केलंय. भले सत्ता नसेल दिली लोकांनी आमच्या हाती, पण प्रेम बाकी लोकांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातली जनता आज आमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या प्रकरणाचा छडा लावू, आरोपीवरती कायदेशीररित्या कडक कारवाई करू आणि एवढ्या छोट्या छोट्या पोरांनी हे जे कृत्य केले, निश्चित पद्धतीनं त्याच्या मागे काहीतरी सूत्रधार हा वेगळाच असला पाहिजे. हे शंभराला सुद्धा कळतंय. सरकार काय करतंय ते बघू, पोलीस काय करतंय ते बघू आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एकत्रितपणे निर्णय करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. अण्णा पवारच्या वरती झालेल्या या भ्याड हल्ल्याचा इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी तीव्र शब्दात धिक्कार करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार करतो. वडर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि अण्णाच्या असलेल्या या आत्ताच्या परिस्थितीमध्ये अण्णाला या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं अशा पद्धतीच्या पोलिसांचा या ठिकाणी एक विनंती करतो. आणि त्या पद्धतीनं आपण या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करून निवेदन घेण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी यावं. लोकांच्या भावना समजून आपण घेतलेल्या आहेत. आपण या ठिकाणी यावं असं या पद्धतीची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी
इंदापूरचे PI साहेब यांनी या ठिकाणी या निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. या ठिकाणी या आंदोलनाचं निवेदन अशा प्रकारचं आहे, मी या ठिकाणी वाचून दाखवतो. माननीय पोलीस निरीक्षक साहेब, इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर तालुका, इंदापूर जिल्हा पुणे. त्याचप्रमाणे विषय इंदापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक व विरोधी पक्ष नेते श्री अनिल अण्णा पवार यांच्यावर अचानकपणे नगर परिषद इमारतीसमोर प्राणघातक हल्ला करणारे गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत